वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर दक्षिण मधील भाजपसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। भाजपचे कार्यकर्ते विशाल रामचंद्र गायकवाड यांच्या विरुद्ध एका महिलेने विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल केलाय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। जुळे सोलापूर येथील विजापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार विशाल रामचंद्र गायकवाड राहणार महाडा कॉलनी जुळे सोलापूर याने महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केल्याचा आरोप आहे। तक्रारदार महिला विजापूर रोड परिसरात ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे जुलै 2025 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विशाल गायकवाड हा तिच्या घरासमोर येऊन अश्लील वर्तन करत होता। मी तुम्हाला नेहमी पाहतो, तुम्ही खूप सुंदर दिसता, तुमच्याकडे ग्राहक पाठवतो, अशा शब्दात तो महिलेचा पाठलाग करत होता। तसेच स्वतःला नेता असल्याचं सांगून या भागात माझी दहशत आहे असंही तो वारंवार सांगत असल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास विशाल गायकवाड यानं थेट महिलेच्या घरात प्रवेश करून तिच्याशी झोंबाझोंबी केली। महिलेने आरडाओरडा केल्यानंतर सासू मदतीला आली असता तिलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। त्यानंतर पती घटनास्थळी आली असता कुणाला काही सांगितलं तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात BNS कलम 74, 76, 78 आणि 351(2) अंतर्गत विशाल गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजप कार्यकर्त्या विरोधात विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानं सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास विजापूर नाका पोलीस करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।